नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत आहे। तर मी आज बनवणार आहे आळूची वडी आणि टेस्ट नक्की तुम्हाला अगदी गावच्या साईडची मिळणार आहे। तर मी ही वडी मुंबईत बनवते, तर म्हणजे गावाकडे नाही, मुंबईत बनवते। तर तुम्हाला आळूची पानं मार्केटमध्ये अवेलेबल भेटतील, तर ती पानं तुम्ही घेऊन यायचं आहे। आणि बघा, मी हरभऱ्याची डाळ भिजत घातलेली, फक्त 2 तास घातलेली, चांगल्या पाण्याने धुवून वगैरे घेतली आणि लसूण, मिरची, जिरे, कोथिंबीर हे टाकून आता मिश्रण करून घ्यायचं आहे। तर बघा, मिश्रण करत असताना थोडं थोडं पाणी टाकत, जास्त पाणी नाही टाकायचं, कारण का जास्त आपल्याला पातळ नाही करायचं। तर असं मिश्रण बनवून घ्या आणि त्याच्यातून वरून नंतर मीठ, हे बघा चवीनुसार मीठ आणि लागणारे हळद हे टाकून घेऊन चांगलं मिश्रण करून घ्यायचं हे। आणि वरून तुम्हाला आणखीन कोथिंबीर हवी असेल तरी अजून चिरून तुम्ही त्याच्यामध्ये मिक्स करू शकता। आता हे सगळं मी मिक्स करून घेणार आहे, तर बघू शकता। आणि मी पीठ कसं मिक्स केले तेही बघा। आळूची पानं मी मार्केटमधून आणलीत, पण त्याच्यावर पांढरा पांढरा असा थर असतो, तर चांगली धुवून घेतली आणि हे बघा अशा प्रकारे सगळी थापून घ्यायची आहेत। तर बेसन पिठाचं असतं ते खूप पातळ करावं लागतं, पण हे डाळीचं जास्त पातळ करून चालत नाही, कारण ते सगळं मग वगळलं जातं, पानाच्या बाहेर येतं ते आणि गोल रोल करता येत नाही। तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, मस्त थोडंसं असं पाण्याचा हात लावत तुम्हाला हे सगळं पानाला चिटकून घ्यायचं आहे। तर मी एकच पान घेणार आहे, त्याच्यावर लेयर टाकणार नाही आहे, कारण का हे डाळीचं पीठ म्हणजे डाळीचं वाटण असल्यामुळे हे खूप छान असं म्हणजे जास्त फुगतं पण, तर त्याच्यामुळं मी, आणि वडीसुद्धा खूप मोठी होते। बेसन पिठाच्याला तुम्ही लेयर्स टाकू शकता। तर अशा प्रकारे मी हे सगळं पानं अशी थापून घेतलेली आहेत बघा। थोडंसं पाणी शिंपडत हे सगळं आपल्याला करायचं आहे। आणि डाळीचं जेव्हा म्यूट झालं, इथे म्यूट झालं, पण का झालं? 2.5 मिनटं झाले, हे पुढचं काय नाही होते। आणि हे बघा, मी सगळे रोल असे बनवून घेतलेले आहेत। चाळणीला तेल लावून जे काय आहे ते मग चाळणीत सगळं भरून घेतलेलं आहे। आणि इकडे बघा, गॅसवरती मी पातेल्यामध्ये गरम पाणी तापवत ठेवलेलं आहे। तर थोडंसं वाफ यायला चालू झाली की नंतर तुम्ही ती चाळणी ठेवू शकता। तर अशा प्रकारे मी मस्त अशी झाकण लावून उकडायला ठेवली आहे। आणि गॅस पण फुल्ल करून हे 15 मिनटासाठी मी ठेवलं होतं। तर वाफ बघू शकता आणि त्याचा एकदम छान सुगंधसुद्धा येत आहे। आणि त्या वड्या काढून घेतल्यानंतर हे बघा, कापायला सुद्धा घेतलेला आणि त्याचा रोल पण बघा किती मोठा झालेला आहे। मी लेयर्स टाकल्या नाहीत तरीसुद्धा तुम्ही वडे बघू शकता की किती मोठ्या साईजच्या वड्या तयार झाल्यात। आणि वडी फुटत सुद्धा नाही आहे। तर डाळीचं पीठ असताना सुद्धा वडी एकसारखीच येत आहे। लेयर्स टाकल्या नाहीत तरीसुद्धा बघा, तुम्ही बघू शकता की किती छान प्रकारे ही वडी म्हणजे चिरायला पण होत आहे। हे बघा, तरी पण हे काम आमच्या आहोने केलं होतं। तर बारीक थोड्या चिरल्या होत्या, थोड्याशा जाड मी करायला सांगितलेला, पण थोडा बारीक केल्यात। तर हे बघा, तव्यामध्ये चांगला फ्राय होतात म्हणून मी तव्यामध्येच फ्राय केला। तर बघू शकता अशा लालसर भाजून, तर डायरेक्ट आहोंच्या समोरच ताट आलेलं आहे। तर कशी वाटली तुम्हाला आमची वडी आणि बनवलेली स्टाईलसुद्धा तुम्हाला गावची आवडली का? तर नक्की आवडली असेल तर
कमेंट करा, लाईक करा. चला बाय बाय. शेअर करा.